इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग 1 चा प्रकरण 4 अर्थ नियोजन मधील सराव संच 4.3 चे उदाहरण क्रमांक 4, 5 आणि 6. तत्पूर्वी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.3 चे उदाहरण क्रमांक 1, 2 आणि 3 पाहिले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेलच. नसेल पाहिला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. चला मग पाहूया उदाहरण क्रमांक 4. मित्रांनो, चौथं उदाहरण पहा. श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील? आपल्याला या ठिकाणी शेअर्सची संख्या काढायची. अतिशय सोपं उदाहरण आहे. सर्वप्रथम आपण जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया की त्यांनी गुंतवणूक जी केलेली गुंतवणूक आहे 20,000 रुपये. त्यानंतर दर्शनी किंमत आहे 5 रुपये, अधिमूल्य 20 रुपये. तर आता आपल्याला शेअर्सची संख्या काढायची. मग आपल्याला बघा, आपण गुंतवणुकीचा जो फॉर्म्युला आहे एकूण गुंतवणूकचा तो या ठिकाणी वापरू शकतो. सर्वप्रथम आपण बाजारभाव काढूया. बाजारभावासाठी आपल्याला सूत्र माहितीच असेल की बाजारभाव बरोबर, डायरेक्ट न मांडता मी या ठिकाणी सूत्र टाकून देतो. बाजारभाव बरोबर काय? दर्शनी किंमत शेअरची अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत आहे 5 रुपये आणि अधिमूल्य आहे 20 रुपये. 5 अधिक 20 बरोबर 25. हा झाला बाजारभाव. आता आपल्याला काढायची आहे शेअर्सची संख्या. शेअरची संख्या काढण्यासाठी आपल्याला गुंतवणुकीचा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी वापरायचा आहे. मग गुंतवणूक मागच्या गणितांमध्ये आपण डायरेक्ट किमती टाकत होतो. या ठिकाणी आपण सूत्र लिहून घेऊया. गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. म्हणजे ज्या बाजारभावामध्ये आपण शेअर घेतलेले आहेत अधिमूल्य वगैरे पकडून, गुणिले शेअर्स ची संख्या. ठीक आहे. आता आपल्याला शेअर्सची संख्या काढायची आहे बरोबर. म्हणून आपल्याला शेअर्सची संख्या इकडेच राहू द्यायचं आहे. बाजारभावाचं पक्षांतर करायचं आहे. या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे. पक्षांतर केलं म्हणजे भागाकाराची क्रिया होईल. गुंतवणूक भागिले बाजारभाव होईल. म्हणून शेअर्सची संख्या तिकडेच राहील आणि हा इकडे. गुंतवणूक भागिले बाजारभाव. बघा, मी फक्त गुंतवणूक लिहिलंय. या ठिकाणी एकूण गुंतवणूक लिहायचं. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्स ची संख्या. तर एकूण गुंतवणूक किती आहे? मग एकूण गुंतवणूक आहे 20,000 रुपये. 20,000 भागिले बाजारभाव किती काढला आपण? 25 रुपये. बरोबर किती होतील मग? 25 एक 25, 25 8 200, 0 0 0 0 800. म्हणून शेअर किती शेअर मिळतील मग? त्यांना, म्हणजे जे नाव आहे श्रीमती देशपांडे, त्यांना 800 शेअर्स मिळतील. हे दोन जी सूत्र आहेत ते तुम्ही लक्षात तर ठेवायचेच आहेत. परताव्याचा दर ते पण एक महत्त्वाचं सूत्र आहे. ते तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे शक्यतो, कारण की ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवावे लागते. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, त्याचबरोबर गुंतवणूक. हे दोन सूत्र आहे बघा. हे पाठच ठेवायचे. मग याच्यामध्ये जर गुंतवणूक विचारली तर हा गुणाकार करून घ्यायचा. बाजारभाव विचारला तर शेअर्सची संख्याचं पक्षांतर करायचं. शेअर्स विचारले तर बाजारभावाचं पक्षांतर करायचं. या पद्धतीने आपण हे काढू शकू.
हा झाला चौथा प्रश्न. मित्रांनो, पाचवं उदाहरण आहे. श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवर परताव्याचा दर किती? बघा मित्रांनो, आपल्याला या उदाहरणामध्ये परताव्याचा दर विचारलेला आहे. परताव्याचा दर काढण्यासाठी आपल्याला लाभांश आणि गुंतवणूक माहीत असणं गरजेचं असतं. मग लाभांश काढूया, गुंतवणूक काढूया. त्यासाठी दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. तर या ठिकाणी दर्शनी किंमत आहे, दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये. त्याच्यानंतर शेअर्सची संख्या आहे 150 आणि बाजारभाव आहे 120. बाजारभाव बरोबर 120 रुपये. आता 7% लाभांश त्यांनी सांगितलेला आहे. ओके, लाभांश दिलेला आहे. मग आपल्याला गुंतवणूक काढावी लागेल. मग लाभांश 7% दिलाय, परंतु तो एकूण लाभांश किती आहे हे आपल्याला काढावं लागेल. कारण परताव्याचा दर या सूत्रामध्ये आपल्याला लाभांश लिहावा लागेल. तर मग यावरून आपण सर्वप्रथम दिलेली माहिती पडताळून घेतली आणि यावरून आपण आता एकूण गुंतवणूक किती होत आहे ती काढून घेऊया. तर एकूण गुंतवणूक बाजारभाव आहे 120 आणि शेअर्स आहेत 150. 150 गुणिले 120 बरोबर 20. 15 दुने 30, हातच्याला 3, 15 एका 15 आणि 3 18,000 रुपये आहे एकूण गुंतवणूक. आता आपण एकूण गुंतवणूक काढल्यानंतर आता लाभांश काढूया. लाभांश व्यवस्थित काढायचा आहे. बघा, लाभांश टक्केवारीमध्ये दिला असेल आणि रुपयामध्ये आपल्याला लाभांश काढायचा असेल तर काय करायचं? सर्वप्रथम एका शेअरला किती लाभांश मिळणार आहे तो काढून घ्यायचा. एका शेअरसाठी लाभांश कसा काढायचा बघा. एका शेअरसाठी लाभांश. आता हा लाभांश जो असतो तो दर्शनी किमतीवर मिळत असतो. या उदाहरणातली दर्शनी किंमत आहे 100 रुपये दर्शनी किंमत. लक्षात ठेवायचा, लाभांश काढण्यासाठी दर्शनी किंमत लिहायची. दर्शनी किंमतवर किती टक्के लाभांश आहे? 7%, म्हणजे 7/100. ओके, मग एका शेअरसाठी लाभांश किती रुपये मिळणार आहे यासाठी या पद्धतीची मांडणी करायची. या ठिकाणी लिहायची दर्शनी किंमत आणि या ठिकाणी लिहायचा गुणाकार करून जेवढे टक्के दिले आहेत तेवढे. 100 एक 100, 100 एक 100, उरला 7 रुपये. 7 रुपये एका शेअरसाठी लाभांश झाला 7 रुपये. पण त्यांनी किती शेअर्स घेतले आहेत? 150. मग 150 शेअर्ससाठी लाभांश किती होईल तो लिहायचा. 150 शेअरसाठी लाभांश आहे 150 गुणिले 7. 0शी 0, 15 7 105. 1050 रुपये एकूण लाभांश 150 रुपये त्यांना मिळणार आहे. आता आपल्याला लाभांश मिळाला, गुंतवणूक मिळाली, बाजारभाव सर्व काही आपल्याकडे आहे. आता आपण परताव्याचा दर काढूया. परताव्याच्या दरचं सूत्र आपल्याला माहितीच आहे. म्हणून परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. सूत्रामध्ये किमती टाकूया. मिळालेला एकूण लाभांश किती आहे? तो आहे 1050 छेद एकूण गुंतवणूक किती आहे? ती आहे 18,000 गुणिले 100. खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले. खालचा 1 शून्य गेला, वरचा 1 शून्य गेला. 105 भागिले 18. 105 भागिले 18. तिघही दोघं संख्यांना 3ने भाग जाऊ शकेल बघा. 3 त्रिक 9 खाली उरला 1, 3 5 15 छेद 3 सक 18. 35/6. पुन्हा 35ला 6ने भाग द्यायचा. 35 भागिले 6, 6 5 30, खाली उरले 5,
वरून घेतला 0 तर ठेवायचा दशांश चिन्ह. 60 हे 48, खाली उरले 2, वरून घेतला 0, 6 त्रिक 18, 5.83, 2 दशांश स्थळापर्यंत आपण घेतला. तर परताव्याचा दर आहे, म्हणून परताव्याचा दर बरोबर किती आहे? 5.83% एवढा तो दर असणार आहे. हे होतं 5वं उदाहरण. मित्रांनो, अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा आणि मित्रांना शेअर जरूर करा. मित्रांनो, या सराव संचातील शेवटचं 6वं उदाहरण जे आहे, खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारच्या गुंतवणुकी दिलेल्या आहेत. दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. ओके, दर्शनी किंमत समान. कंपनी ए साठी बाजारभाव 80 रुपये, लाभांश 16% आणि कंपनी बी साठी बाजारभाव 120 रुपये, लाभांश 20% आहे. या दोन्ही कंपन्यांची तुलना करायची आहे आणि दोघींमध्ये कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता बघा, लाभांश काढण्यासाठी त्यांनी टक्केवारी दिलेली आहे. मग लाभांश काढण्यासाठी आपल्याला दर्शनी किंमत हवी असते आणि आपल्याकडे दर्शनी किंमत समान आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु किती ते दिलेलं नाही आहे. हे उदाहरण तुम्ही 2 प्रकारे सोडवू शकता. दर्शनी किंमत x मानून x गुणिले 16/100 आणि x गुणिले 20/100 असं करू शकता. पण अजून एक पद्धत आहे, ती आपण पाहूया, दुसरी पद्धत. तर या ठिकाणी बघा, कंपनी ए साठी बाजारभाव 80 रुपये आणि लाभांश 16% आहे. ठीक आहे. तर आता पहिले आपण कंपनी ए चा परताव्याचा दर काढू. परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश भागिले गुंतवणूक, एकूण गुंतवणूक गुणिले 100. ठीक आहे. मग लाभांश त्यांनी फक्त टक्केवारीमध्ये दिलेला आहे, किती आहे? तो आहे 16%. मग आपण इथं 16 लिहू. गुंतवणूक किती केलेली त्यांनी गुंतवणूक केलेली आहे 80 रुपये. बाजारभाव 80 आहे म्हणजे 80 गुणिले 100. 16 1 16, 16 पंचे 80, 5 1 5, 5 दुने 10, 5 0 0, 20 1 20. तर बघा, कंपनी ए साठी परताव्याचा दर 20% आहे. आता कंपनी बी साठी काढू आपण. कंपनी बी साठी बाजारभाव किती आहे त्यांचा? 120 रुपये. बाजारभाव बरोबर 120 रुपये आणि लाभांश किती आहे त्यांचा? लाभांश आहे 16%. चला मग, परताव्याचा दर बरोबर लाभांश छेद गुंतवणूक गुणिले 100. लाभांश किती आहे त्यांचा? 16. गुंतवणूक आहे 120 गुणिले 100. भाग देऊया. 0 जाईल, 0 जाईल. या ठिकाणी 2चा भाग जाईल. 2 बे पंचे 10, बे सक 12. पुन्हा इथं 2चा भाग जाईल. बे त्रिक 6, बे आठी 16, 8 पंचे 40, 40/3. 40 भागिले 3 केलं तर बघू किती येत आहे. 3 1 3, खाली उरला 1, त्याच्यावर घेतला 0, 3 त्रिक 9. आपण बरोबर केलंय का? लाभांश किती आहे? 20% आहे. या ठिकाणी आपण 20% लिहायचं आहे बघा. 20% छेद गुंतवणूक 120. 20% आहे आणि गुंतवणूक 120 आहे गुणिले 100. 0 गेले, 0 गेले,
बेक बे बेसक 12 आणि 100/6 करू. 100/6 केलं तर उत्तर येते 16.67%. तर बघा, दोन्ही कंपन्यांचा विचार केला. कंपनी ए साठी परताव्याचा दर आला होता 20% आणि बी साठी आला आहे 16.67%. याचाच अर्थ आपण इथं लिहायचंय की कंपनी ए साठी गुंतवणूक फायदेशीर असेल. त्या अगोदर आपण ए ची ही टक्केवारी आणि बी ची टक्केवारी पण लिहून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने हा सराव संच 4.3 आपण या ठिकाणी संपवलेला आहे. पुन्हा भेटणार आहोत आपण 4.4 सराव संचामध्ये. त्या अगोदर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.